नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आयडिया सारेगमपा लिटली वैशाली ताई, खूप खूप धन्यवाद आजच्या भागाची इतकी सुरेल आणि गोड सुरुवात केल्याबद्दल. थँक्यू. नवरात्र सुरू आहे आणि देवीचा हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातोय आणि हा उत्सव आज आपणही साजरा करतोय आणि म्हणूनच आजच्या भागाची सुरुवात वैशाली ताईने एका गोड गाण्याने केली. वैशाली ताईचा विजयी प्रवास या मंचावरचा आपण पाहिलेलाच आहे. हिंदीत विश्वगायिका होताना आणि मेगा चॅलेंज मध्ये जिंकताना आपण तिला पाहिलेलंच आहे. वैशाली ताई, प्रेक्षकांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच आहेत. अशीच जिंकत जा. थँक्यू. वैशाली ताईने आता जे गाणं सादर केलं ते तिच्या नवीन अल्बम मधलं होतं. वैशाली ताई, सांग ना. हा आत्ता रिसेंटली माझा अल्बम रिलीज झाला आहे. भरारी नाव आहे. एकंदरीत माझ्या सारेगमपच्या एंट्री पासून तर आत्तापर्यंतचा माझा अख्खा प्रवास या अल्बममध्ये मी रेखाटला आहे आणि अतिशय सुंदर म्युझिक केलं आहे निलेश मोहरिया यांनी आणि सगळी गाणी अश्विनी शेंडे यांची आहेत. आम्ही तिघांनी मिळून ह्या अल्बमसाठी खूप मेहनत केली आहे आणि मला खात्री आहे की हा अल्बम महाराष्ट्राच्या आणि झी मराठी बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या घराघरात पोहोचेल, यात काही शंका नाही. थँक्यू. वैशाली ताई, हा अल्बम आम्ही नक्की ऐकू आणि सगळे प्रेक्षकही नक्की ऐकतील. थँक्यू. ताई, आमच्या लिटिल चॅम्प्स बद्दल काय वाटतं तुला? ही छोटी छोटी मंडळी छोट्या छोट्या भागातनं येऊन सारेगमप मध्ये येतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात. त्यासाठी हॅट्स ऑफ टू झी मराठी. या प्रोजेक्टमुळेच आम्ही लोकांना दिसू शकलो आणि यांच्याबद्दल एवढंच सांगते की आई अंबामातेचा आशीर्वाद आहे या मुलांच्या पाठीशी. भविष्यात सांगीतिक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी एवढीच सदिच्छा सगळ्या कंटेस्टंट लोकांना देते. धन्यवाद. थँक्यू वैशाली ताई. तर वळूयात आजच्या आपल्या भागाकडे की आजच्या निकालाकडे. दोन्हीचा अर्थ एकच. अंतिम फेरीमध्ये मागच्या 2 आठवड्यात आपण आपला निकाल जाहीर केला नव्हता, पण आज मात्र आपण आपला निकाल जाहीर करणार आहोत. अंतिम फेरीतला पहिला निकाल. पाहूयात कोण आहे तो किंवा ती. या निकालात तुमच्या म्हणजे आमच्या प्रेक्षकांच्या मतांचाही सहभाग असणार आहे. प्रमाण ठरलेलं आहे.
प्रेक्षकांची मतं 10% आणि परीक्षकांचे गुण 90%. परीक्षकांच्या गुणांचं महत्व 90% असलं तरी आपल्या दादांनी त्यांचं काम 100% पार पाडलंय. तर स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या दादांचं. स्वप्नील दादा, राहुल दादा, मला दोन्ही दादांना विचारायचंय की काय असेल आजचा निकाल. सांगायचा का आजचा निकाल? ऐश्वर्या, अद्वैता, शुभम, ऋषभ, कृपा, काय करायचं आपण? मला वाटतं आपण आज मस्त नवरात्रीचा हा भाग आहे, आपण एन्जॉय करू, सगळ्यांनी खूप छान साजरा करू आणि एपिसोडच्या शेवटी आम्ही सांगूच कोण आहे आणि कोण बेस्ट परफॉर्मर आहे ते. तर आजच्या भागासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि बिनधास्त का, मस्त का, इतके छान सगळे दिसताय, तसेच छान का. ऑल द बेस्ट. माझ्या मते सगळे स्पर्धक एका लेवलवर आता आणि त्यातलं एक एलिमिनेट करणं फार कठीण आहे. त्यामुळे आजचा जो एपिसोड आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्यांनी सगळ्यांनी खूप छान गायचंय आणि त्यातला कोणाला तरी एकाला बाहेर जायचंय. त्यामुळे त्या एकानी चांगलं गाऊनच इथून बाहेर जावं अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि छान मनापासून गा. सगळे मस्त दिसत आहेत आणि अथर्व आणि मुक्ता खूप छान दिसतात. थँक्यू.